नमस्कार. वृंदावनी फॅशन कट्टा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत. आज आपण पाहणार आहोत प्रिन्सेस कट ब्लाउज विथ पॅडेड. आपण पॅडेड अटॅच करून कसं ब्लाउज शिवायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे. बघा, ब्लाउजची कटिंग करण्यासाठी आपल्याला इथे मी खालून कपडा हा सरव करून घेतलेला आहे. इथे आपल्याला ब्लाउजची उंची घ्यायची. ब्लाउजची उंची घेण्यासाठी उंची रेडी आपली 14 इंच आहे. तर त्यात आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा करून म्हणजे तिथे 15 इंच उंची मी घेतलेली आहे. व शोल्डर हे चेस्टच्या साईजनुसार 6.5 इंच व मुंडाई आपल्याला 6.5 इंचच घ्यायचं आहे आणि त्याची मार्किंग करून घ्यायची इथे. आणि त्यानंतर आपल्याला चेस्टची साईज घ्यायची. शोल्डर इथे आपल्याला अर्धा इंच डाऊन करून घ्यायचं आहे, ते नंतर दाखवेन मी. इथे बघा 8 इंच प्लस 1.5 इंच, खाली 6.5 प्लस 1 प्लस 1.5 इंच असं आपल्याला घ्यायचं आहे. टक्ससाठी 1 इंच लागतं ते आणि मार्जिन आपलं 1.5 इंच. व्यवस्थितपणे सांगितलं आहे, एकदम सोप्या पद्धतीने. 1.5 इंच आपल्याला मार्जिन जे बेसिक शिकणार आहेत त्यांनाही हे समजणार आहे. खूप सोप्या पद्धतीने बोटनेकमध्ये आपल्याला प्रिन्सेस कट विथ पॅडेड ब्लाउज खूप सोप्या पद्धतीने. इथे बघा, जसं पाठीचा भाग होता तसाच्या तसा दुसऱ्या कपड्यावर ठेवायचा. पुढच्या भागाची कटिंग करण्यासाठी इथे आपल्याला अर्धा इंच पुढच्या बाजूने फ्रंट ओपन बनवणार आहोत. त्यासाठी पुढच्या बाजूने अर्धा इंच व बाकीचं जशाचं तसं मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला. खालच्या बाजूलाही थोडासा कपडा राहिला पाहिजे, कारण आपण खालूनही अर्धा इंच वाढवायचे. त्यामुळे बघा, अर्धा इंच तुम्ही खालूनही वाढवलं. फ्रंट बाजूला आपल्याला अर्धा इंच वाढवावं लागतं आणि पॅडेड ब्लाऊजला तर हे कंपल्सरी वाढवावंच लागतं. अर्धा इंच शोल्डर मी डाऊन केला आहे व मुंड्याच्या बाजूने आपल्याला 1 इंच जो आपण प्रिन्सेसचा भाग वाढवणार आहोत त्यासाठी, व खालून कमरेच्या बाजूने आपल्याला 1.5 इंच वाढवायचं व तिथून एक स्ट्रेट लाईन काढून घ्यायची. खूप सोपी पद्धत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा, 3.25 इंच गळारुंदी घेतलेली आहे आणि पुढचा गळा हा 6 इंचचा घेतला आहे. पुढचा गळा 6 इंचचा घेतल्यामुळे गळारुंदी इथे मी 3.25 घेतली. नाहीतर आपल्याला इकडे 3.5 इंचाची गळारुंदी घ्यावी लागली असती. बोटनेक असल्यामुळे इथे मी 3.25 इंच घेतलेला आहे. आणि आपल्याला चेस्टचा पॉईंट इथे 10.5 इंचावरती करून घ्यायचं मार्किंग. व जिथे चेस्टचं पॉईंटचं मार्किंग केलं आहे तिथे आपल्याला 4.25 इंच घ्यायचं व खालच्या बाजूला कमरेच्या बाजूला आपल्याला 3.5 इंच घ्यायचं. जे आपलं अर्धा इंचचं मार्किंग केलं आहे ते सोडून आपल्याला इथे मापे टाकायचे आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. तिथून 1.5 इंच व वरून आपल्याला 2 इंच अशा प्रकारे आपण बघा हे कटोरीचा म्हणजेच प्रिन्सेसची जी कटोरी आहे त्याला आपण आकार देऊन घ्यायचा. इथे आपण मुंड्याला आकार द्यायचा नाही, तो आपण बाय जॉईंट करतो तेव्हा द्यायचा असतो. हे बघा, अर्धा इंच जे आपण वाढवलं होतं ते दोन्ही साईडने आपल्याला बरोबर कवर करत व्यवस्थित फक्त कमरेच्या बाजूने व पुढच्या बाजूने आपल्याला थोडीशी तिरकी टीप देऊन घ्यायची. तिथे मी एकदा चेक करून घेतलं, मला चुकीचं वाटते का काय असं वाटत होतं, त्यामुळे. आणि व्यवस्थितपणे आपण याची कटिंग करून घ्यायची आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करणं हे बिलकुल फ्री आहे, त्याच्यासाठी कोणतेही चार्जेस लागत नाही. त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला बेल आयकॉनलाही क्लिक करा. पहिल्यांदा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. जर तुम्ही बेल आयकॉनला क्लिक केलं तर लवकरात लवकर मी जेव्हा व्हिडिओ टाकेल तेव्हा. बघा, अशा प्रकारे आपण पूर्ण याची कटिंग करून घ्यायची. जो मधला भाग होता तो आपण कट करून घेतलेला आहे. आता आपल्याला मेन आपल्या कपड्यावरती याची कटिंग करून घ्यायची. बाही मी कट केलेली होती, ती फक्त आपल्याला आपला जो काट आहे त्याच्यावरून मी कट केलेले आहे. बाकी आपल्याला ब्लाऊजची कटिंग ही पूर्ण सिंपल प्रकारे अर्धा इंच मार्जिन ठेवून आपण करून घ्यायची. व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मी इथे थोडंसं शॉर्टमध्ये केलेलं आहे. पूर्ण आपल्याला अर्धा इंचाचं मार्जिन ठेवायचं. आणि मेन म्हणजे इथे पण पॅडेड ब्लाऊज बनवणार आहोत, त्यासाठी आपल्याला डबल अस्तर लागतं, हे कंपल्सरी आहे. पॅडेड ब्लाऊजला आपल्याला डबल अस्तर लावलं तरच ब्लाऊज व्यवस्थित होतं. बघा, आता आपण याची शिलाई करूया. डबल अस्तर मी हे कट करून घेतलेलं आहे. बघा,
दोन्ही भाग आपले फ्रंटचे जे दोन्ही भाग आहेत ते आपल्याला फक्त डबल काढून घ्यायचे. ते दोन्ही मी डबल काढून घेतलेले आहेत आणि आपला ब्लाऊजचा जो कपडा आहे तो आपल्याला एक एक लागणार आहे. इथे आपण काय करायचं, जो एक 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 भाग होता तो घ्यायचा आणि बघा हे पॅडेड ब्लाऊज आता आपण इथे काय खालच्या बाजूने जोडायचे. बघा अशा प्रकारे खालच्या बाजूने आपल्याला कमरेच्या बाजूने हे कटोरी प्रिन्सेस कटची जोडायची असते. खालच्या बाजूने आपण पॅडेड ब्लाऊज म्हणजे कोणताही प्रिन्सेस कट असेल तर तो आपल्याला खालच्याच बाजूने जोडायचा असतो, कारण कमरेच्या बाजूने थोडंसं कमी जास्त होऊ शकतं. त्यासाठी आपल्याला खालच्या बाजूने जोडायचं आहे. वरच्या बाजूने थोडं कमी जास्त झालं तर आपण तिकडे बघा मुंड्याला आकार दिला नव्हता, त्यात ते बरोबर ॲडजस्ट होऊन जातं. इथे तर बरोबरच आलेलं आहे. कधीतरी थोडं इकडं तिकडं होऊ शकतं. दुसऱ्या बाजूलाही सेम तसंच खालच्या बाजूने 1/2 इंचचं मार्जिन ठेवून आणि कोणताही कपडा कटोरीचा किंवा मधला तो कोणताही आपल्याला इथे खेचायचा नाही. सावकाशपणे जिथे आपलं पफ येणार आहे तिथे जास्त चुनी वगैरे पडण्याची शक्यता असते, तिथे सावकाशपणे आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे. एकदम सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मी. हे बघा इथेही आपल्याला डबल टीप द्यायची आहे. अशा प्रकारे आपण पुढचा भाग हा दोन्ही बाजूला मी डबल टिप देऊन घेतली आणि आता फ्रंटचा भाग हा आपला जो आपण पॅड जोडणार आहोत ते तयार झालेला आहे. आता आपण पॅड जोडण्यासाठी जो आपण चेस्टचा पॉईंट काढला होता तिथे एकदा मार्किंग करून घ्यायचं. त्या अगोदर आपण पुढचा भाग म्हणजे अस्तरला जोडून घेऊ फक्त फ्रंटचं. बघा पूर्ण आपण इथे जोडून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो इथे कट करून घ्यायचा. सर्व एक्स्ट्राचा कपडा इथे कट केलेला आहे. त्यानंतर आपल्याला जो कटोरीचा भाग आहे तोही तसाच प्रकारे आपल्याला जोडून घ्यायचा व एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा. प्रिन्सेस कट अशा प्रकारे जर तुम्ही शिवलं तर खूप परफेक्ट ब्लाऊज तयार होतो. मी गिऱ्हाईकाचे ब्लाऊज अशाच प्रकारे शिवते. तुम्हीही अशाच प्रकारे शिवून बघा आणि एकदम छान असं बसतो. पूर्ण जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला इथे दोन्ही भागावरचा मी आता कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला बघा हे असे इथे आपले कप्स लागणार आहेत. आपल्याला काय करायचं, आता समोरचा भाग ही जॉईंट करून घ्यायचा आहे खालच्या बाजूने. ज्या प्रकारे मी अस्तरचं दाखवलं त्याचप्रमाणे आपल्याला हा अस्तर जोडलेला ब्लाऊजही शिवून घ्यायचा. आपल्याला सावकाशपणे व 1/2 इंचचं मार्जिन ठेवत आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे. बघा इथेही आपल्याला डबल टिप देऊन घ्यायची. खूप सुंदर असं आपला एक भाग जोडून झालेला आहे. दुसराही आता त्याचप्रमाणे आपल्याला जोडून घ्यायचा. खालच्याच बाजूने आपल्याला प्रिन्सेस कट हा जोडायचा आहे, नेहमी लक्षात ठेवायचं. बघा दोन्ही भाग आपले जोडून झाले व तिथे मी डबल टिपही देऊन घेतलेली आहे. बघा छान असा पफ येतो. खूप आता आपल्याला बघा कप्स जोडण्यासाठी इथे 9.5 इंचावर 10 इंचावरती आपण जे मार्किंग केलं होतं तिथे आपण मार्किंग करून घ्यायचं. हे कप्स जोडण्यासाठी बघा असं 4 फोल्डमध्ये जसं आहे तसा करून घ्यायचा व ते मार्किंग केल्यानंतर तो आपल्याला उलटा करायचा हे लक्षात ठेवायचं. अगोदर करायचा नाही, नंतर करायचा. आणि तिथून आपल्याला बघा इथे हातानेही स्टिच करून घेऊ शकतो किंवा अशा प्रकारे मशीनवरही आपण स्टिच करून घेऊ शकतो. कप्स जोडताना जसा कप्स
ऑलरेडी आलेला आहे तसाच फक्त 4 फोल्डमध्ये करायचा व त्याला मार्किंग करून घ्यायचं. नंतर उलटा करून आपल्याला तो तिथे जडायचा. एकदम बरोबर बसतो, उलट सुलट अजिबात होत नाही बघा अशा प्रकारे. आणि दोन्ही बाजूला आपल्याला सेम तेच बघा, इथेही मी तसंच आपल्याला जोडून घेतलेलं आहे. आता आपल्याला जो मेन कपडा आहे आपला बघा अशा प्रकारे आपले कप्स बसणार आहेत. आतल्या बाजूने दाखवते बघा. आपल्याला शिवताना आपल्याला ते खालच्या बाजूने अस्तरचा कपडा व त्यावर आपण जो ब्लाऊज जोडून अस्तर ठेवलेलं होतं ते आतल्या बाजूला आपला ब्लाऊज आला पाहिजे असं व्यवस्थित सेट करून घ्यायचं. व त्यानंतर इथे आपल्याला पिनं लावून घ्यायचे, त्यामुळे मग दोन्ही भाग इकडे तिकडे होत नाहीत, शिवायला पटकन होतं आणि व्यवस्थितही फिनिशिंग येते आपल्या ब्लाऊजला. बघा इथेही आपण गळ्याला व्यवस्थित पिन लावून घ्यायची. थोडंसं सावकाशपणे हे काम इथे आपल्याला करायचं आहे, गडबड करायची नाही, कारण गळा इकडे तिकडे सरकला तर पूर्ण ब्लाऊजही इकडे तिकडे होतं, मग आपल्याला ब्लाऊजला व्यवस्थित फिनिशिंग येत नाही. समोरची टक्स एकसारखे एकावरती एक येत नाहीत, कारण आपण वेगवेगळं शिवलेलं आहे अस्तर आणि वरचा एक भाग. त्यामुळे आता इथे आपल्याला एक दाबटीप देऊन घ्यायची. दाबटीप दिल्यामुळे आपल्या गळ्याला खूप छान अशी फिनिशिंग येते व गळा फोल्ड होण्यासाठी मदत होते. बघा किती छान असं आपला गळा फोल्ड झाला आहे दाबटीप देऊन घेतली मी. व त्यानंतर इथे आपल्याला एक वरून कवर टीप देऊन घ्यायची. या कवर टिपमुळेही आपल्याला गळ्याला छान असं आपला गळा हा पूर्ण आता तयार झालेला आहे. त्यानंतर आपल्याला पूर्ण ब्लाऊजला व्यवस्थित जॉईंटवर जॉईंट देत आपल्याला जोडून घ्यायचं आणि मधोमध एक टीप देऊन घ्यायची, कारण आपण फ्रंट ओपन बनवणार आहोत आणि पॅडेड ब्लाऊज असल्यामुळे तो इकडे तिकडे सरकतो, त्यामुळे अगोदरच टीप देऊन घ्यायची व नंतर त्याची आपल्याला कटिंग करायची आहे. बघा तर ही टीप देऊन घेतली. त्यानंतर आपल्याला पूर्ण ब्लाऊजलाही अस्तर जोडून घ्यायचं अशा प्रकारे. पूर्ण ब्लाऊजला आपण व्यवस्थित जॉईंटवर जॉईंट देत हे जोडून घ्यायचं. बघा अशा प्रकारे. आणि आतून जो आपण मुंड्याला आकार द्यायचा तो आता आपल्याला देऊन घ्यायचा. अर्धा इंचाचा आतून मार्किंग करून घ्यायचं. त्यानंतर मुंड्याला आपण आकार देऊन घ्यायचा आतल्या बाजूने. दोन्ही भाग एकावरती एक ठेवायचे व त्यानंतर बघा अशा प्रकारे आपल्याला इथे कटिंग करायचे असते. सुरुवातीला आपण पुढचा मुंडा हा कट केलेला नसतो. आता आपण कमरेची पट्टी जोडून घ्यायची. कमरेची पट्टी जोडायची व त्यानंतर आपल्याला मधली कटिंग करायची. बघा 1.5 इंचाची पट्टी मी अस्तरची वापरली आहे. इथे वरच्या बाजूने जोडायची. ब्लाऊजच्या वरच्या बाजूने आपल्याला ही पट्टी ठेवायची आहे. त्यानंतर त्याला आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची. वरून दाबटीप देऊन घ्यायची. त्यानंतर आतून डबल फोल्ड करायचं आहे. बघा अशा प्रकारे जर कमरेला पट्टी जोडली तर खूप छान असं ब्लाऊजला फिनिशिंग दिसते. आपल्या पाठी असो किंवा पुढची बाजू जरी असेल तरी आपल्याला हे करून घ्यायचं. आणि इथे मोठी टीप द्यायची, कारण आपण आपल्याला इथे हात शिलाई करायची आहे, त्यामुळे काढायला सोपं जायला पाहिजे आपल्याला. बघा मधोमध बरोबर फोल्ड करून जिथे आपण टीप दिलेली आहे तिथे आपल्याला कटिंग करून घ्यायची. त्यानंतर आपल्याला हुक आणि लूप्सची पट्टी ही जोडायची आहे. बघा
त्याच्या अगोदर आपल्याला इथे इकडे तिकडे सरकायला नको, त्यामुळे इथे एक टिप देऊन घ्यायची. दोन्ही भागांना आपण टिप देऊन घ्यायची. इथे बघा, आता मी गळ्याला एक रेडीमेड पायपिंग आणलेली आहे, ती लावून घेते. खूप छान असं लुक येणार आहे यामुळे, तुम्ही पाहू शकता. आणि जर पाहिजे असेल तर तुम्ही घरी बनवूनही अशी पायपिंग लावू शकता. बघा, अशा कडेवरून एकदम सावकाशपणे ही रेडीमेड जी पायपिंग जोडायची असते तेव्हा आपल्याला एकदम जो साईडचा त्याच्या कपडा असतो तो दिसायला नाही पाहिजे. आपण अशी पायपिंग इथे व्यवस्थित जोडून घ्यायची व एक्स्ट्राची जी पायपिंग आहे ते मी इथे कट करून घेतली. पूर्ण गळ्यावरती दुसऱ्या बाजूलाही आहे बघा, अशा प्रकारे मी पायपिंग ही जोडून घेतलेली आहे. एक्स्ट्राची जी पायपिंग होती ती इथे कट करून घेतली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, पूर्ण दोन्ही गळ्याला एकदम व्यवस्थित तुम्ही पाहू शकता किती छान अशी आपली पायपिंग ही जोडून झालेली आहे. इथे आपल्याला आता हुक्स आणि लूप्सची पट्टी जोडण्यासाठी 1.5 इंचाची पट्टी मी घेतली आहे. हुकाची पट्टी आपण सुरुवातीला जोडतोय, त्यानंतर आपल्याला तिथे वरूनही फोल्ड आणि खालून फोल्ड, कारण कमरेची पट्टी जोडली आणि गळा तयार झालेला आहे त्यामुळे वरून आपल्याला दाब टीप देऊन घ्यायची. बघा, आतून बघा डबल फोल्ड करायचं, जसं आपण कमरेला केलेलं आहे तसं फोल्ड करून घ्यायचं व्यवस्थित. इथे जरा कप्सा आहेत त्यामुळे, आणि तिथे टिप देऊन घ्यायची आपल्याला. दुसरी जी लूप्सची पट्टी जोडायची आहे त्याला मी ब्लाऊजचा कपडा जोडून घेतला. 2.5 इंचाची ही पट्टी घेतलेली आहे. ब्लाऊजचा कपडा जोडून घेतल्यानंतर आपलं ब्लाऊजला छान असं फिनिशिंग दिसतं, त्यामुळे मी ब्लाऊजचा कपडा जोडूनच लूप्सची पट्टी ही बनवते. अशा प्रकारे आतल्या बाजूने आपल्याला जोडायची व ती वरच्या बाजूने आपल्याला फोल्ड करायची दाखवल्याप्रमाणे. वरच्या बाजूने आपण फोल्ड करून घेतली व इथे कडेवरून आपल्याला एक टीप मारून घ्यायची. बघा, पूर्ण आपला समोरचा भाग हा तयार झालेला आहे. पाठीमागच्या भागाचं मी तो बोटनेकची डिझाईन बनवली आहे, त्याचा वेगळा व्हिडिओ टाकेल, तो तुम्ही नक्की पहा. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.